परिणाम असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही अन्न दुसरंच काहीतरी खातात आणि नको त्या गोष्टी खातात, कारण त्याच्यामध्ये उष्णता असते आणि उष्णता असल्या की इंद्रियाला जोर येत असतो हे लक्षात ठेवा, आणि नको त्या गोष्टी खातात. म्हणून सात्विक अन्न खाल्लं गेलं पाहिजे, तामस सुद्धा अन्न खाल्लं नाही पाहिजे, रजोगुण सुद्धा अन्न खाल्लं नाही पाहिजे. काल मी सांगितलं, आज मी सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यानंतर तुमची इच्छा. त्याच्यानंतर जर आपण केळं जास्त खाल्लं, जसं उलट होता तसं एक श्रीखंड, आज समजा एका दिवस आपण आनंदात आहेत आणि दुःखात आहेत, आहे दोन गोष्टी मला समजायचं. म्हणजे मी नाही विचारित, देवते विचार की एक मनुष्य आहे आणि तो सकाळी सकाळी खायला लागतो, काय पोहे असतील, श्रीखंड असतील, काही असतील, आणि आनंदानं खाऊ लागला. आणि तितक्यात पेपर आला एक, आणि पेपर आल्यानंतर पेपर वाचित वाचित त्याचा जावायचा ॲक्सिडेंट झाला असं ते पेपरमध्ये लिहिलं. मग तो श्रीखंड खाईल का? बोलायला टाकून दिलं लगेच. आणि त्याच्याऐवजी तो श्रीखंड खात असताना पेपरमध्ये आलं पण त्यांच्या जावायचं कुणाचं नाव नाही, खाईल काय? म्हणजे इतका मनुष्य मतलबी आहे. आपल्या जवळचा असेल तर त्याला दुःख निर्माण होतं आणि नसेल तर होत नाही. परंतु मनुष्य सगळ्या जीवनामध्ये सगळ्यामध्ये समभाव पाहिजे, एकच भाव पाहिजे, काय सगळ्यांचाच नाही. आता त्याचं उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या लक्षात येतं दुःख काय निर्माण होतं. तुम्ही मनुष्य आहे, ती मनुष्य आहे, मी मनुष्य आहे, ती मनुष्य आहे. आता यदा कधीच माझ्या बोलण्यामध्ये माझ्या महिला मी काहीतरी बोललो आणि असं बोललो की त्या महिला लागली ती गोष्ट. लागल्यानंतर तिचा चेहरा कसा होईल माहिती? बदल होईल चेहऱ्यामध्ये, मान्य आहे. आता चेहऱ्यामध्ये बदल झाला म्हणजे तुम्हाला दुःख झालं. अरे हे कोण, माझी माय कोण आहे? शरीर कुणाचं आहे? तिचं आहे का? शरीर तिचं नाही, हात तिचे नाहीत, पाय तिचे नाहीत, मग तुला दुःख झालं कुठं? ते दुःख झालं माझ्या परमेश्वराचा जो अंश पोटामध्ये आहे त्याचा दुःख. माझ्या परमेश्वर दुखावला गेला. ते हे कोण आहे? झाडं माशाची माणसं, त्यांचा काय प्रश्न आहे? प्रश्न कुठं कोण दुखावला गेलं? कोण दुखावलं गेलं? किती जो समजावून सांगतो. मधला जो अंश आहे आपला परमेश्वराचा जो अंश आपण म्हणतो तो दुखावला गेला. मग अंश परमेश्वर दुखावला गेल्यानंतर मला सुख लागेल का? समजेल का नाही का? मग समजा म्हणजे याच्या खाली काही जाऊ शकत नाही. समजलं हे? समजलं का तुम्हाला का नाही समजलं? काय समजलं सांगा बरं. आईला दुःख दिल्यावर परमात्माला दुःख लागेल. हा, म्हणजे आपण कुणालाही दुःख सांगण्याचा तात्पर्य अर्थ आहे एवढाच की कोणत्याही माणसाला तुम्ही दुःख नका. ते आपला असो की परका असो, कुठलाही असो, की आपल्या मुखामध्ये शांत ठेवा. त्याचा अपमान करू नका. त्याचा अपमान नसतो, तो आज ना उद्या जळून जाणार. मधला परमेश्वर जो अंश तुमचा आणि माझा सारखा अंश आहे ते दुखावला जातं, म्हणजे परमेश्वर दुखावला जातो. आणि परमेश्वर दुखावला की तुम्हाला सुखच प्राप्त होईल. ह्यांना दुखावलं गेलं आणि मला सुखच प्राप्त होईल. ह्यांना कोण आहे? हे कोण आहेत? आज ना उद्या मी कोण आहे? आज ना उद्या जाणार. मधला परमेश्वर निरंतर राहणार आहे. ह्या इंग्लिशून दुसऱ्या इंग्लिश तिसऱ्या इंग्लिश जाणार आहे. तो दुखावला जातो परमेश्वराचा. मग परमेश्वराला दुखावल्यानंतर तुम्हाला सुख लागेल का? लोकाला दुखावल्यानंतर सुख, गायला मारल्यानंतर सुख लागेल का? बैलाला मारल्यानंतर सुख लागेल का? तुम दूध देत नसेल तर मग काठी मारतात गेला का? नाही ना माहिती. मग दिवाकडनं दिवा पण काठी मारू नका, मुक्या जाणार हाणू नका, माणसाला तोंड सोडून बोलू नका. तसं गोष्टी आता ह्या गोष्टी अशा असतात. तर मग आता इथून पुढे तुम्ही काय करणार तेवढं सांगा, म्हणजे पुढे जातो लगेच पटदिस येते. तुम्ही कुणालाही भांडणार नाही, कुणालाही पंचायत करणार नाही, कुणाच्या दारापाशी जाऊन इकडल्या गप्पा मारणार नाहीत. अगो ती फलानी पोरगी म्हणजे गेली पण करू एवढं तर लागतं. हो, तेवढी पोरगी गेली म्हणते गो, तुला कळालं का? कळालं म्हणजे गेली ती पळून गेला. तुम्हाला काय करायचंय? काय करायचं बा तुम्हाला? काही होईल, तुम्ही कशाला टीका करतात? हे थोडं सांभाळा. माय दुःख तुम्हाला का निर्माण होतं? हे सामान्य गोष्टी आहेत, साध्या साध्या गोष्टी. या साध्या गोष्टीपासूनच तुम्हाला दुःख निर्माण होतो आणि म्हणून तुमच्या घरामध्ये सुख लागत नाही. या निमित्तानं मला हे सांगायचं. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही पाळा. तुम्हाला साध्या गोष्टी वाटतात, हे साध्या नाही. मुंगी साधी वाटते, साधी नाही. चिमणी साधी वाटते, साधी नाही.
गाय साधी वाटते साधी नाही. मनुष्य साधा वाटतो साधा नाही. ती कुणीही असो, गुरुही असो, भिकार, सगळ्यांच्या मध्ये एकच माहिती लक्षात ठेवलं पाहिजे. एकदा काय केलं, महादेव आणि पार्वती जेव्हा बसले. जेव्हा बसल्यानंतर पार्वती म्हणे घ्या. ते म्हणे नाही का, एक जण उपाशी राहिला. ते जेवलं. म्हणजे जग जेवल्यावरच तुम्ही जेवत असता. हो ठीक आहे. थोड्या वेळ म्हणजे झाल्या जेवला तर वाढ. दुसऱ्या दिवशी पार्वतीनं काय केलं, एक डबी घेतली. डबीमध्ये मुंगळा टाकला आणि मुंगळा बंद केला. स्वतःच्या कपाटामध्ये साड्यात साडी, साडीत साडी, साडीत साडी, साडीत खुर्ची लावलं बाहेरून कुलूप. दुसऱ्या दिवशी जेव्हा वाढलं आणि लगेच महादेव जेव्हा लागलं. थांबा म्हणलं, जेवू नका. आणि सगळे जेवले का? हो थांबा. गेले कुलूप बोलले ते साडी तितकी काढली आणि अशी त्यांना दाखवली. तर ते म्हणजे खात होते. काही असो, तांदूळ असो की साखर असो, काय खाण्याबद्दल नाही असं मला म्हणायचं, काही वस्तू असेल ती खात. म्हणजे मनुष्य जोपर्यंत सर्व जीव जेवत नाही तोपर्यंत शंकर जेवत नाही. तसं आपण हा विचार केला की आपल्या जीवनामध्ये कोणालाच दुखवायचं नाही. का सुख लागणार नाही तुम्हाला? 100% तुम्हाला सुख लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एवढा प्रयोग करून बघा. तितकं पण प्रयोग करायला साधन आहे. त्याला त्याग करावा लागेल, त्याला सहनशीलता बाळगावी लागेल. तर सहनशीलता जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत रागामध्ये कंट्रोल येत नाही, आणि राग केव्हा येतो, जीवनामध्ये जोपर्यंत कंट्रोल येत नाही, म्हणजे एकूण एकावर एक अवलंबून असतात नाही. जेवण कंट्रोल पाहिजे. कंट्रोल म्हणजे कसं, सात्विक पाहिजे. मी लातूरला असतो. मग लातूरला माझे बरेच शिष्य आहेत. बरेच शिष्य असल्यामुळे मला त्या अनुभव आला. लातूरला मनुष्य कमी खातो म्हणजे वाईट, पण तो स्त्रिया बरोबर खातात. मी म्हणलं हे काय पद्धत आहे? स्त्रिया जास्त खातात तिथं आणि पुरुष कमी खातात. कशामुळे मला माहित आहे. मी बऱ्याच ठिकाणी गुरु म्हणून त्या ठिकाणी वावरत असतो. आणि ज्यावेळेस त्यांना ते मला गुरु करायचं असतं त्यावेळेस हा प्रश्न मला विचारावा लागतो, तुम्ही खाऊ नका, पिऊ नका आणि डोळ्याने पहा. त्यावेळेस हा प्रश्न माझ्या समोर आला की 90% स्त्रिया तिथं खातात आणि 10% आपल्या बीडमध्ये तसं नाही. बीडमध्ये बाया जास्त नाही खात, पुरुष उलट. म्हणजे फिरल्यानंतर आम्हाला काय दोष मिळाला तिथं लातूरमध्ये, अरे इथं बायाच खातात, गड बाया जास्त खातात. घरोघर बाई खाते, एक का होईना बाईच्या घरात. ही योग्य नाही, ही योग्य नाही. आणि असं जर असेल तर मी लिहून देतो की तुमच्या घराला कधी सुख लागणार. कारण जीव आहे तो. तुम्ही जीवाला जर मारित असताल तर तुम्हाला सुख कोण देईल? नुसतं बोललं तर ते सुख लागत नाही. तुमचं तोंड जर कसलं झालं तर तुम्हाला सुख लागत नाही. आणि तुम्ही तर अनेक गोष्टी केल्यानंतर सुख कसं लागेल? बरेच लोक म्हणतात, आता माझ्या राग येऊ देऊ नका, बरेच लोक म्हणतात की अंड्यामध्ये काही नाही, अंड्यामध्ये जीव नाही. कोण म्हणलं मूर्ख? कोण मूर्ख म्हणला जीव? अंड जर तसंच ठेवलं आणि त्या ते शेकीला गरम केल्यानंतर पिल्लू तयार होतं. म्हणजे त्या अंड्यामध्ये पिल्लू आहे. तुम्ही कोण नाही म्हणतात त्याला? आणि तेच प्रोटीन आहे असं काय? त्याच्यावेळी तुम्ही नारळ खा, बदाम खा, काजू खा, केळी खा. म्हणजे नको ते तुम्ही खाण्याचा प्रयत्न करतात आणि मग सुख लागत नाही. आणि तुम्ही म्हणतात मी फला नाही, माझं ही दुखतं, माझं ती दुखतं, मी हे आजार आहे, मी फला आजार आहे. का गोष्टी घडतात? आम्ही काय जास्त सांगत नाहीत लोकांना. त्याचं कारण आहे की आम्ही समोरचा माणूस बघितलं तुम्ही काय काय करते आमच्या लक्षात, तुम्ही काय खाता ते आमच्या लक्षात. तुम्ही नका आम्हाला सांगतो. त्या घरात गेलं की समजलं आम्हाला किती घर उज्ज्वल आहे. ठीक आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पवनसूत हनुमान की जय, नगद नारायण की जय, बंकट स्वामी की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. भागवत महापुराण की, भागवत महापुराण की. राधे राधे.